गजानन महाराज गणगणगणात बोलते हा गजानन महाराजांचा मंत्र आहे. त्यांनी लोकांना हा गुरुमंत्र म्हणून दिला आहे. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. शेगाव, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र, भारत येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपरा म्हणजे संप्रदाय याचे भारतीय गुरु होते. त्यांना भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या वयाच्या 20व्या वर्षी 1878च्या फेब्रुवारी महिन्यात 23 तारखेला दिसले. त्यांचे अनुयायी ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून आणि ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पाळतात. गजानन विजय ग्रंथ गजानन महाराज यांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ हा गजानन विजय ग्रंथ आहे. यात श्री दासगणू महाराज यांनी लिहिला असून त्याचे नाव त्यांनी श्री गजानन विजय असे ठेवले आहे. या ग्रंथात महाराजांच्या आयुष्यातील अनेक आख्यायिका आणि ऐतिहासिक घटना वाचायला मिळतात. 18 वर्षाचे गजानन महाराज शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या प्रथम दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्टा पत्रावळीतील शीते उचलून खात होते. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे. कोण हा कोटीचा काहीच कळेना, ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे, साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती, आलीसे प्रचिती बहुतांना, असे त्यांच्याबद्दल वर्णन केले आहे. महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने शेगाव येथे मोठ्या प्रमाणावर उत्सव होतो. 6 फुटी सळसळीत शरीर यष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक दाढी व केस, वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात, अशी त्यांची देहचर्या होती. पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी म्हणजे कपडा गुंडाळलेली असे. महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकर तुकडा दिला तर खावा, अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहळातच ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्णन असे. महाराजांना झुणका भाकरी सोबतच शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे, तर कधी 3-4 दिवस उपाशी राहावे, अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरिबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल असाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, आंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि आंबाडीची भाजी अवश्य करतात.
मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठी साखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान सहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत. महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे 3 मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नये. देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वान्नाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करून खाल्ले आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वान्नाची काय चव. ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे. भक्तांकडून साग्र संगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी, तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे, तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावेत, अशी त्यांची बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती होती. महाराज हे शुद्ध ब्रह्म होते. एक पारंगत संन्यासी होते, ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीवशिवाचे मिलन झालेले आहे. अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहत नाही. असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार. महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते, म्हणूनच ते बहुशः दिगंबर अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठार साहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, तुला काय करणे यासी, चिलीम भरावी वेगेसी, नसत्या गोष्टीसी महत्व न यावे निरर्थक. म्हणजे तुला या निरर्थक गोष्टींशी काय करणे आहे. तुझे जे काम आहे तेच तू करावे. निरर्थक गोष्टींकडे कधी लक्ष देऊ नये. यातून आपल्यालाही एक बोध मिळतो की आपले काम आपण व्यवस्थित करावे आणि लक्ष देऊन करावे. दुसऱ्याच्या गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही. तो काय करतो, कसा राहतो त्याच्याशी आपल्याला काही घेणे नसावे. महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवीत, नाही तर ती फेकून देत. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाही. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावीत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. म्हणजे महाराज अनवाणीच इकडे तिकडे फिरत असत. इतकेच काय, त्यांना चिलीम ओढण्याची ही फारशी सवय नव्हती. क्वचितच ते चिलीम ओढीत, पण त्यांच्या फोटोत, मूर्तीत मात्र त्यांच्या हातात चिलीम दिलेली आढळते. या चिलीमीवरूनच ते ओळखले जातात. आपल्या अवतार कार्यातील 32 वर्षाचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगावात व्यतीत केला असला तरी कारण परत्वे महाराजांची भ्रमंती अकोला
मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली, आडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागातल्या खेड्यापाड्यातून झालेली आहे. उन्हा पावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरशः धावावे लागे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक, त्र्यंबकेश्वर येथेही नित्य नेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील नीलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मगिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मगिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागतो. 600-625 वर्षापूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा पूर्ण पर्वत चढून जात. ब्रह्मगिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तेथे काही क्षण घालवत. नाथ संप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात. समाधी. जेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरिपाटला सोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता, परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषीपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, आम्ही आहोत येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. म्हणजे मी जरी समाधी घेत असलो तरी मी येथेच राहणार आहे, तुम्हाला सांभाळण्यासाठी. तुमचा मला कधीही विसर पडणार नाही. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधी प्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. महाराजांचे भक्त समाधीच्या मिरवणुकीत सहभागी झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून मिरवणूक पहाटे मंदिरात आली. तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जय जयकार केला. जय गजानना, ज्ञानांबरीचा नारायणा, अविनाश रूपा, आनंदघना, परात्परा जगतपते. अशा प्रकारे गजाननाचा जय जयकार करण्यात आला आणि शिळा लावून समाधीची जागा बंद केली.
8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली. महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने 1908 मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. शेगावात नवीन मठ स्थापित झाला आणि महाराजांच्या श्रेष्ठतेचा आणि संतत्वाचा महिमा सर्व दूर पसरला. भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण करून घेण्याकरिता लोक शेगावला अमाप गर्दी करू लागले. श्री गजानन महाराजांचे मंदिर शेगाव गावाच्या मधोमध आहे. हे मंदिर काळ्या पाषाणाचे आहे. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. वरच्या बाजूला राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती स्थापल्या आहेत. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी 5 वाजेपासून रात्री 9:30 वाजेपर्यंत पूजा अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात. या मठाचे तसेच मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली स्वच्छता, शांतता, शिस्त आणि कर्मचाऱ्यांची तसेच सेवेकऱ्यांची भक्तांशी उत्तम तसेच प्रेमळ वर्तणूक. दर्शनाची व्यवस्था अतिशय उत्तम प्रकारे केलेली असून दुपारच्या वेळी सर्व भक्तांना भोजन प्रसाद वाटतात. भोजनस्थळी देखील अतिशय सुव्यवस्थित नीटनेटके असून सेवेकरी प्रेमाने भक्तांना जेवायला वाढतात. पंढरपूर येथे प्रतिवर्षी शेगावहून आषाढी वारीला गजानन महाराजांची पालखी जाते.